तुम्हाला लग्न जुळवायची असतील तर आधी तुमच्या मनातून हा गैरसमज काढून टाका की लग्न जुळवणारी संस्था फक्त पैसे दिल्यामुळे ते काम करेल. तर तुमच्याकडे काही उपाय असतील तर कृपया आम्हाला कळवा. आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करण्यात काय हरकत आहे? कृपया तुमच्या सूचना सांगा. मित्रांनो, मेंबरसाठी असलेल्या या लग्नाक्षदाच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा आज या ठिकाणी मेंबरसाठी असलेल्या या 13 स्थळांचा परिचय मी तुम्हाला या ठिकाणी थोडक्यामध्ये देणार आहे. त्या स्थळाची डिटेल्स माहिती सुद्धा तुम्हाला पाहता येईल. जर तुम्ही नवीन मेंबर असाल तर ती विषय पुन्हा तुम्हाला सांगता येईल. मात्र याच्यासाठी तुम्ही जर ह्या स्थळांचा परिचय जर तुम्हाला घ्यायचा असेल, जर तुम्ही मराठवाडा भागातील असाल किंवा त्यांच्या प्रोफाईलशी जर तुमचं प्रोफाईल जुळतं मिळतं असेल तरच ती स्थळं तुमच्या उपयोगाची असू शकतात. अन्यथा उगाच लोकांसारखं की बा ही गरीब घरची मुलगी आहे, जातीची अट नाही, कुठलीही जात चालेल, असं तर चालेल, मुलगी फक्त 4था वर्ग शिकेले, मावशीकडे राहते, मामीकडे राहते, शिवणकाम करते, कुठली अनाथ आश्रमात लहानची मोठी झालेली, हे सगळे मॅक्झिमम फसवणुकीचे दालनं असतात. तर अशा गोष्टींपासून आपण सावध असलं पाहिजे, कारण अशी लग्न काही जुळत नसतात. हा आमचा अनुभव आहे. तुमचा अनुभव काही वेगळा असेल तर ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तर ही स्थळं जी तुम्हाला बघायची, तर तुम्ही आतापर्यंत प्ले स्टोअरला जाऊन मराठा लग्नाक्षदा ऍप डाउनलोड केलं नसेल तर ते करून घ्या. हे सगळं फ्री आहे, फुकट आहे. मोबाईल ऍप डाउनलोड केल्याच्या नंतर मोबाईल ओटीपी द्वारे ते लॉग इन करायचं. लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी जी काही तुमची नोंदणी करा अगर नका करू, त्या ठिकाणी खाली फिल्टरचं बटन दिसतं. त्या फिल्टरवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला मराठवाडा विभाग दिसेल आणि मराठवाडा विभागामध्ये एकूण तुम्हाला त्या ठिकाणी 13 स्थळं ही काही जुनी नवी अपलोड झालेली आहेत. तर ती 13 स्थळं तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. त्या 13 स्थळं जर तुमच्या एखादं जर जुळतं मिळतं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्या स्थळाशी थेट संपर्क करण्यासाठी लिंक आहे. त्या लिंकवर जर क्लिक केलं तर तुम्हाला एक डिफॉल्ट मेसेज आमच्या व्हॉट्सअपला तो येईल आणि तो व्हॉट्सअपला आल्याच्या नंतर ही जी काही 13 स्थळं आहेत तर त्या 13 स्थळामध्ये 12,744, 12,729, 12,035, 11,285, 11,140, 11,113, 11,014, 10,999, 10,988, 10,334, 10,008 म्हणजे 1,308, त्याच्यानंतर 98, 98, 80, 45 अशी ही स्थळं आहेत. तर संपर्क केल्याच्या नंतर तुम्हाला तो व्हॉट्सअपला ज्यावेळेस मेसेज टाकसाल तर तुम्हाला जर असं वाटतं असेल की बाबा 80, 45 किंवा 98, 98 हे स्थळ माझ्यासाठी उपयोगाचं आहे किंवा माझं त्या ठिकाणी जुळतं मिळतं असू शकतं, तर त्या ठिकाणी या स्थळासाठी मी संपर्क करत आहे. 1098 असेल किंवा 9898 असेल, तो आयडी क्रमांक त्याच्यामध्ये तुम्हाला टाकणं गरजेचं आहे किंवा मेसेज सेंड केल्याच्या नंतर खाली तुम्ही एक अक्षर लिहा, इंग्रजीत लिहा, मराठीत लिहा की मी 9898 किंवा 9897 या आयडी क्रमांकासाठी आपल्यासोबत संपर्क करत आहे या दिनांकाच्या व्हिडिओनुसार. आणि मग त्याच्यानंतर आमचा तुम्हाला रिप्लाय येईल की बा ठीक आहे, तुम्ही मग तुमच्या पडताळणीसाठी तुमचा बायोडाटा टाका. मग तुम्ही आम्हाला वैयक्तिक बायोडाटा टाकला पाहिजे किंवा तुमची जर नोंद असेल प्ले स्टोअरला जे काही मराठा लग्नाक्षद आपला ऍप आहे तर त्या ऍपवर जर तुमची नोंद असेल तर तुमचा आयडी क्रमांक मला टाकला